नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर बघा, तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की बघा, तुमचा पीक विमा हा मंजूर झाला आहे की नाही हे आपण बघणार आहोत. तर बघा, कसे बघायचे आहे तुमच्या मोबाईलवर देखील की पीक विमा मंजूर झाला की नाही, तर सगळं आपण सांगणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे की तुम्हाला संपूर्ण माहिती कळून जाईल. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, पीक विमा वर्मा ॲप्लिकेशन. अनेक शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगाम खरीप पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे. यानंतर अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न पडलेला आहे की माझा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही, विम्याची पॉलिसी मंजूर झाली आहे की नाही, असा शेतकऱ्याला प्रश्न पडतो. तर बघा, पीक विम्याच्या पीक विम्याच्या क्लेमचं कॅल्क्युलेशन झाले आहे का? सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या घरबसल्या येणार आहेत. ती कशी जाणून घ्यायची याचा सविस्तर लेख आहोत. तर बघा, पीक विमा संदर्भात वरील प्रश्नासह इतकी माहिती जाणून घेण्यात कुठेही जायची गरज नाही. अगदी 2 मिनिटात आपल्या मोबाईलवर ही माहिती येता येते. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये PMFBY या योजनेचा डॅशबोर्ड क्रमांक 7065514447 म्हणजे मोबाईल नंबर सेव्ह करायचा आहे. जर तुम्ही मोबाईल नंबर सेव्ह करायचा केला तर बघा, सर्वात पहिले काय करायचं, हे जे नंबर आहे हा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे. आणि हा जर नंबर तुम्ही सेव्ह केला आहे तर पुढील प्रोसेस नीट ध्यान देऊन आहे का काय करायचं आहे. तर बघा, तुम्ही जर हा नंबर सेव्ह केला तर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये येऊन PMFBY यावर यायचं आहे. तर तुम्ही जर या वेबसाईटवर आला, जसं की आपण इतर वेळी व्हॉट्सअप उघडल्यानंतर एखादी व्यक्तीला मेसेज करायचा असल्यास मेसेज बॉक्स, तर बघा मेसेज बॉक्स उघडत असतो, त्याचप्रमाणे हा सेव्ह केलेला नंबर व्हॉट्सअपमध्ये उघडायचा आहे. जर तुम्ही हा नंबर सेव्ह केला तर त्याच्यानंतर तुम्हाला हाच नंबर व्हॉट्सअपमध्ये सुद्धा उघडायचा आहे. त्यानंतर या नंबरवर हाय करून मेसेज पाठवायचा आहे. तुम्हाला फक्त हाय करायचा आणि मेसेज पाठवायचा आहे. मेसेज पाठवल्यानंतर आपल्या मेनूचा रिप्लाय येईल. जर आपल्या मेनूचा रिप्लाय आला तर यात पॉलिसी स्टेट, इन्शुरन्स पॉलिसी, क्रॉप लॉस, इंटिमेशन, क्लेम स्टेटस, तिकीट स्टेटस, प्रीमियम कॅम्युलेटर असे पर्याय दिसतील. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, या पर्यायातील पॉलिसी स्टेटस या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रब्बी 2024 असे पर्याय दिसून लागतील. तर बघा, हा पर्याय दिसल्याच्या नंतर तुम्हाला एक क्लिक करायचं आहे. ते बघा. तर बघा, नंतर आपल्याला खरीप हंगामी पीक विमा पॉलिसी पाहिजे असेल तर खरीप 2024 निवडल्यानंतर आपण भरलेल्या पॉलिसीचा नंबर, बघा आपण जे भरलेला आहे त्या पॉलिसीचा अर्जाचा नंबर, त्या पॉलिसीच्या गावाचं नाव, आपल्या भरलेल्या पिकाचं नाव, सर्वे नंबर, भरलेली रक्कम, पीक विमा कंपनीचे नाव, भरलेला हप्ता, शासनाचा हप्ता, पॉलिसी स्टेटस ही सर्व दिसून लागेल. म्हणजे की बघा, आता यापुढे आपण इतर माहिती पाहिजे असल्यास चालू ठेवण्यासाठी विचारले जाईल, त्यासाठी यस या पर्यायावर क्लिक करावे. जर आपल्याला यानंतर क्लेम स्टेटस पाहिजे असेल तर त्या पर्यायावर क्लिक करा. त्यात रब्बी 2024 खरीप 2024 योग्य पर्याय निवडायचा आहे. यानंतर आपल्यासमोर अर्जाची स्थिती दाखवली जाईल. यात अर्जाचा क्रमांक असेल, क्लेम स्टेटस असेही सर्व माहिती दिसून येईल. अशा पद्धतीने आपण इतरही पीक विमा संदर्भातील बाबी संबंधित पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवू शकतो. बघा, तर मग मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ही जी माहिती आहे ही माहिती या नंबरच्याद्वारे तुम्हाला मिळू शकते. तर बघा, हा नंबरच सर्वात मेन आहे. ह्या नंबरमुळे तुम्हाला तुमचा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही 2024चा पीक खरीप विमा, तर हे तुम्हाला बघता येऊ शकते. तर ही होती न्यूज.